दीपू, हा करंडा म्हणजे संसाराचं प्रतीक असतं. हळद कुंकू एका प्रमाणातच यात भरावं लागतं. एक जास्त झालं ना तर दुसरी गोष्ट कमी पडते. तसंच संसाराचं आहे अगं. सगळ्या गोष्टींचा योग्य समतोल आपल्याला राखता यायला हवाय. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. आठवते का ही बावली? कसं खेळायची तिच्या बरोबर, बोबड बोबड बोलायचीस. लहान माझी बावली, मोठी तिची सावली, नट्टे नाक फिरविते, घारे डोळे उडविते. थँक्यू बाबा. दीपू, तुला काय देऊ मी? खर तर मोठी भावंड आपल्या लहान भावंडाच्या पाठीमागे उभी राहतात, पण आपल्या घरात उलटच आहे. ही माझी लहान बहीण पण कायम त्या मोठ्या बहिणीच्या पाठीशी उभी राहिली. दीपू, तू माझ्यासाठी जे काय केलंस ना ते मी तुझ्यासाठी कधीच करू शकले नसते. दीदी प्लीज असं नको ना बोलूस. तुला आवडणार नाही कदाचित मी हे सांगितलेलं, पण लहानपणी तू माझा हात धरून उभी राहायला शिकलीस. आता मोठेपणी तू मला हात दिलास म्हणून मी आज उभी आहे. आणि म्हणून मी कायम म्हणते ना, आपली दीपू वयाने खूप लहान आहे पण कर्तृत्वाने सगळ्यात मोठी. हे माझे कंपास पेटी. तुला आवडायची ना लहानपणी, सारखी मागायची माझ्याकडे. आणि मग मी तिला सांगायचे की मी तुझी मोठी बहीण आहे, तेव्हा मी सांगेन तेच ऐकायचं. पण आज मीही तुला देते, कारण तू कर्तृत्वाने माझ्यापेक्षा खूप मोठी आहेस दीपू. आज मला कळलंय. मी ना खरंच खूप नशीबवान आहे की मी ह्या घरात जन्माला आले. मी तुम्हा तिघांना वचन देते, माझं लग्न झालं ना तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. दरवाजा उघडा ठेवून सगळे गेले की काय? गप्पस ना जरा, आत असतील. अच्छा, तू गजरे देऊन ये, मी थांबतो इकडे, मग सगळे एकत्र निघूया. दीपू, तू आमच्यासाठी खूप केलंस. बोल, काय हवंय तुला? हा, मला काहीही नको, फक्त तुमचा हात कायम माझ्या डोक्यावर असू दे. वारी पुवा. खूप नशीबवान आहेस ग तू. बाबांनी तुला विचारलं तरी की तुला काय हवंय. मला तर तेवढंही नव्हतं विचारलं. सानू, मी तुला आत्ताच सांगून ठेवते, तू जर आता तोंडाला येईल ते बोललीस ना तर. आई प्लीज घाबरू नकोस ग, मी काही बोलणार नाहीये. तसंही बाबांनी काही बोलण्यासारखं ठेवलेलंच नाहीये. बाबांनी सगळ्यांच्या समोर सिद्ध केलेलंच आहे ना ते माझ्यात आणि दीपू मध्ये किती भेदभाव करतात ते.
तुमच्याकडे मी काय मागितलं होतं आणि तुम्ही मला काय आणून दिले आठवत आहे ना तुम्हाला? केशराची डब्बी. ताई, आम्हाला आठवतंय की बाबांनी तुला केशराची डबी का दिली होती ते. तुला आठवतंय का? आणि हे बघ, मी ना तुला रिक्वेस्ट करते की प्लीज असं वागू नकोस. निदान आज तरी असं वागू नको. मला कोणालाही तुझ्याशी वाद घालायचा नाही. वा, म्हणजे मी सरळ बोलले तरीही मीच वाद घालते असं वाटतं ना तुम्हाला? कारण आतापर्यंत सानू तू अशीच वागत आली आहेस. हे बघ, आजचा दिवस दीपूच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. निदान प्लीज आज असं नको वागूस. म्हणजे तुलाही त्रास व्हायला नको आणि आम्हाला सगळ्यांनाही त्रास व्हायला नको. प्लीज दीदी, प्लीज. मी इथे तुम्हाला त्रास द्यायला किंवा स्वतःला त्रास करून घ्यायला आलेलेच नाहीये. सासूबाईंनी हे गजरे पाठवलेत, ते द्यायला आले होते. सासूबाईंना वाटलं असेल की गजऱ्यांचा खर्च पण बाबांना परवडणार नाही, म्हणून दिलेत त्यांनी गजरे. ताई अगं, प्लीज असं नको बोलूस. निदान मला या घराचा व्यवस्थित निरोप तरी घेऊ दे. सासरे, चला निघायचंय ना हॉलवर. उशीर झालाय. रिक्षा बोलवली आहे मी. दीपू, चल निघायचं. दीपू, हे घर तुझंच आहे आणि तुझंच राहील. हा सत्तू, हा सगळं रेडी ना? एकदम रेडी. झलक बघायची? हे तयारी दाखव रे. अरे सत्तू, बाईक कशाला? काकू, मी म्हटलं ना, इंदिरा स्टाईलने होणार लग्न आहे. ते इंदिरा स्टाईलनेच होणार. बरं, मी आलोच. एक मिनिट. मुक्ते, चला पटापट तयार हो. अगं दीपू वहिनी अजून रेडी नसेल. सानू, जरा बघ ना मोठी वहिनी रेडी आहे का? कोण मोठी वहिनी? सानिका, अगं किती वेळा सांगायचं तुला, आता मला कंटाळा आला सांगून. अगं मोठी वहिनी म्हणजे मुक्ताची मोठी वहिनी, साळगावकरांची मोठी सून आणि तुझी मोठी जाऊ. कोण आहे बरं सांग? दीपिका. मुक्ता, हे बरं आहे तुझं. दीपू माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, तरीही तू तिला वहिनी म्हणतेस आणि मला फक्त सानू. आजपासून ना मला पण वहिनी म्हणायचं. अगं मी तुला आधीपासून सानू म्हणते की नाही, मग अचानक वहिनी आहे ऑल चांगलं नाही दिसत ते. जाऊ दे, तू माझ्याशी बोलूच नकोस. ग मालती, काय नवरी मुलीची तयारी कुठवर आली? नवरी मुलीचा बाप तर तयार आहे. काय छान दिसते ग दीपू. खरंच वाटत नाही लग्न होऊन सासरी जाणार म्हणून. हा बाबा, मला तर कळतच नाहीये. दीपू आता घर सोडून जाणार, मग आपल्याला सगळ्यांना कसं करमणार आहे? ए काय तुम्ही दोघी रडताय ग? एवढा मोठा आनंदाचा दिवस आहे, रडताय कसले? शांत राहा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.